सोलापुरात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेसह तब्बल 51 किलो लाडूंनी तुला करण्यात आली। तुलादानासाठी एका पारड्यात धनंजय मुंडे यांची प्रतिमा ठेवण्यात आली, तर दुसऱ्या पारड्यात 51 किलो वजनाचा भव्य लाडू ठेवण्यात आला। यावेळी समर्थकांनी धार्मिक वातावरणात कार्यक्रम पार पाडला। मुंडे समर्थक सनी देवकाते यांनी दंडवत घालत श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेत महाआरती केली। त्यानंतर लाडू तुलेतील लाडू मंदिरात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आले। समर्थकांच्या या अनोख्या उपक्रमाची शहरात चर्चा रंगली असून वाढदिवस धार्मिक आणि सामाजिक पद्धतीने साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले। संघर्ष योद्धा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले, ज्याच्या संघर्ष पाचवीला पुजले आहे, एक राजकारणातला कोहिनूर हिरा, हिमालय पर्वता एवढा उंचीचा असा आमचा नेता माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या आज 51व्या वाढदिवसानिमित्त आज DM प्रतिष्ठानमार्फत सोलापूर सिद्धेश्वर ग्रामदैवत येथे 51 किलोचा बुंदीचा लाडू अर्पण करण्यात आला। आणि येणाऱ्या काळात धनंजय मुंडे साहेबांना सुख नांदी लाभू दे व त्यांच्या मागचे जे संकट टळू दे, यासाठी मी आपल्या सोलापूरच्या ग्रामदैवताला दंडवत घालून एक प्रार्थना केली की बाबा, माझ्या नेत्यावरचे जे संकट आहे, जे जातीभीतीत निर्माण केलं, त्यांना जातीत टार्गेट केलं, यातनं बाहेर काढून त्यांना येणारे दिवस चांगले मिळो आणि येणाऱ्या काळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची वर्णी लागो, ह्यासाठी मी स्वतः कुठल्याही कार्यक्रम, कुठल्याही ह्याच्यात फेटा घालून परिधान करणार नाही। जोपर्यंत मंत्रिपद मिळणार नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही, असं माझं एक पण आहे। आणि धनंजय मुंडे साहेबांचं तुम्ही आजपर्यंत बघताय, जेवढं नाव आहे तेवढा त्रास पण आहे। धनंजय मुंडे नाव हे ब्रँड आहे, एक कोहिनूर हिरा आहे। त्या नावाला जपण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते, म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचे जे कार्यकर्ते अहोरात्र कष्ट करतायत। जेवढं ट्रोल होतं त्या ट्रोल कुठं कम होतंय, ह्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते बघतोय। आणि धनंजय मुंडे साहेबांना जे जातीचं लेबल लागलंय, ह्यातनं बाहेर काढण्यासाठी आज आम्ही सगळेच जण प्रयत्न करतो। आणि येणाऱ्या दिवसात माझ्या नेत्यांना चांगले दिवस येवो ही ग्रामदैवत सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो।